मुंबई उच्च न्यायालय नागपूर सिपाई पदाचा फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे 7वीचं गुणपत्रक आहे त्या गुणपत्रकावर पर्सेंटेज ऐवजी ग्रेड आहे आणि अशा विद्यार्थ्यांनी पर्सेंटेज अंदाजेच त्या फॉर्म मध्ये भरलेली आहे। तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये अगोदरची भरती झाली होती तर त्या विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे, नेमकी त्यांना काय सूचना देण्यात आलेली होती आणि आता जी नागपूर खंडपीठची नवीन भरती होणार आहे त्यामध्ये काय सूचना दिलेली आहे, त्याचा काय इफेक्ट विद्यार्थ्यांवर पडणार आहे, ती संपूर्ण माहिती विथ पुरावा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही पहा या ठिकाणी एक जी काही नोटीस आहे सर्वत्र टेलिग्राम ग्रुपवर फिरत आहे त्या संदर्भात देखील माहिती पाहणार आहोत आणि जुनी जी ऍडव्हर्टाइजमेंट होती त्या संदर्भात देखील माहिती आणि नवीन ऍडव्हर्टाइजमेंट काय फरक आहे ते देखील आपण तुमचा डाऊट एकदम क्लिअर करणार आहे। तर पहा यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, उपरोक्त विषयासंदर्भात तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करताना असे निदर्शनास आलेले आहे की तुमच्या 7वीचे इयत्ता गुणपत्रक आहे गुणाऐवजी श्रेणी दिलेली आहे, तरी तुमच्या ऑनलाईन अर्जामध्ये भरलेले जी काही अर्जाची पडताळणी करण्याकरता तुम्हाला इयत्ता 7वी मध्ये प्राप्त झालेले गुण, एकूण गुण व टक्केवारी याबाबतची माहिती कार्यालयात पुरवणे अनिवार्य असते। तरी तुम्हाला कळविण्यात येते की तुमच्या संबंधित शाळेतून इयत्ता 7वी मध्ये प्राप्त झालेले गुण, एकूण गुण, टक्केवारी यांचे प्रमाणपत्र उपलब्ध करून ते खालील जे काही मेल आयडी दिलेले आहे त्यांच्यावर 15 दिवसांच्या आतमध्ये पाठवावे, अन्यथा तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। म्हणजे यामध्ये 100% त्यांनी काय म्हटलेलं आहे की ग्रेड न ठेवता तुम्हाला काय करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अंदाजे पर्सेंटेज टाकलेले आहे किंवा ज्यांनी ग्रेड टाकलेले आहे अशा विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, त्यांनी एक मेल पाठवलेला आहे की तुम्ही त्या मेलवर काय करा, तुमचं ओरिजिनल जे काही मार्क मेमो ते मेलवर पाठवा, अन्यथा तुमचा अर्ज काय करण्यात येणार आहे, विचार केला जाणार नाही। हे असं त्यांनी का सांगितलं ते मी तुम्हाला प्रूफ सहित सांगणार आहे। आणि आता जी भरती होणार आहे म्हणजे चालू आहे, नवीन 4 तारखेला फॉर्म संपणार आहे, त्या भरतीमध्ये असा चान्स विद्यार्थ्यांना मिळणार नाही। जर तुम्ही हे पाहत असतील नोटीस जे काय टेलिग्राम चॅनलवर फिरत आहे आणि त्यांच्या भरोश्यावर जर बसत असतील तर तुमचा फॉर्म जे काय सेकंड लिस्ट असणार आहे तुमची त्यामध्ये रिजेक्ट होणार आहे किंवा आता फर्स्ट टाइमला देखील रिजेक्ट होऊ शकतो जर तुम्ही त्यामध्ये 50% अंदाजे पर्सेंटेज टाकली आणि जर तुम्हाला ऑर्डर 10वी 12वीला कमी असतील तर तिथे रिजेक्ट होऊ शकते। परंतु सेकंड टर्म जे काही शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट्स पाठवायचे असतात त्या ठिकाणी 100% तुमचा ह्या भरतीमध्ये फॉर्म रिजेक्ट होणार आहे। कारण त्याचं एक कारण आहे, या अगोदरची जी काही भरती होती मुंबई उच्च न्यायालय त्यांच्या नोटीसमध्ये त्यांनी मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या, त्या सूचनामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की तुम्ही काय करा 50% गुण अंदाजे टाका। परंतु ह्या जी काही भरती आहे आताची जाहिरात तुम्ही वाचली असेल तिथे कुठे उल्लेख केलेला नाही की तुम्ही 50% अंदाजे 7वीचे गुण टाका। तर पाहूया पुढे। या अगोदर मित्रांनो जी काही भरती असते ती पुन्हा पुन्हा येत नाही, तुमचं गुड लक आहे, कारण की एक भरती झाली की कोर्टाची लागलीच दुसरी भरती येत आहे, त्याच्यामुळे तुम्ही सध्या रनिंग मध्ये आहे, तुमच्या अभ्यासामध्ये गॅप पडलेला नाही, त्याच्यामुळे ही सुवर्ण संधी तुम्हाला सोडायची नाही। त्याच्यासाठी कंटिन्यू मध्ये काही फॉर्म भरण्यापासून ते निवड होईपर्यंत काही गोष्टी असतात जे की विद्यार्थ्यांना माहित नसतात, त्यांच्या चुकीमुळे त्यांची पोस्ट जात असते। तर तुमच्या समस्यांचं समाधान करण्यासाठी आपण वेबिनार ठेवलेला आहे शिपाई पदासाठी 2 तारखेला 2 मार्चला सायंकाळी 7 वाजता वेबिनार आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जास्तीत जास्त संख्येने जॉईन व्हा आणि तुमच्या सर्व डाऊट्स तुम्ही क्लिअर करून घ्या। त्याच्यानंतर क्लर्क म्हणजे लिपिक या पदासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची पुढची प्रणाली कशी आहे, स्ट्रॅटेजी कशी ठेवायची, अभ्यास कसा करायचा आणि पोस्ट कशी 100% मिळवायची याची देखील पूर्ण स्ट्रॅटेजी आपण त्या वेबिनारमध्ये टाकणार आहोत। त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हा। तर पुढे पहा काय सांगण्यात आलेलं ही आहे, या अगोदरची जी मुंबई उच्च न्यायालयाची काय झाली होती भरती झाली होती लिपिक शिपाई पदाची, तर त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता। पहा तुम्हाला स्पष्ट इथं दिसेल काय सांगितलेलं आहे, 7वी मध्ये गुण नमूद करणे अनिवार्य आहे। 100% शिपाई हमाल पदासाठी जर उमेदवार 7वीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता प्राप्त 10वी किंवा 12वी असेल तर त्याच्याकडे 7वीचे गुणपत्रक नसेल तर त्याने काय करायचं आहे 50% गुणांची अंदाजित त्याने काय करायचंय ते टाकायचं आहे पर्सेंटेज असा उल्लेख केलेला आहे। परंतु आताची जर तुम्ही नवीन जाहिरात वाचली असेल तर त्यामध्ये असा कुठेही उल्लेख नाही, त्याच्यामुळे मित्रांनो फॉर्म हा रिजेक्ट होण्याची 100% म्हणजे दाट शक्यता म्हणतो। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, होईल तेवढं 7वीचं गुणपत्रक अजून तुमच्या जवळ वेळ आहे, आज 1 तारीख आहे, 4 तारीख लास्ट आहे, तर तुम्ही जाऊन शाळेमधून जाऊन 7वीचं गुणपत्रक आणून तिथं तुमचे ॲक्युरेटली तुम्हाला गुण नमूद करायचे आहे। जर तसं केलं नाही तर कदाचित तुमची संधी ही हुकू शकते। त्याच्यामुळे ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे। तर व्यवस्थित पुन्हा एकदा जाहिरात तुम्ही वाचा, अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, त्या संदर्भामध्ये देखील आपण सोल्युशन करण्याचा प्रयत्न करू।